नाही नाही महिपाल, बोललो होतो मी त्या केळुसकर गुरुजींसोबत. एकदम पक्का गुरु आहे तो. त्याने सरळ नकार दिला. म्हणतो काही होऊ देत, तो त्या भीमरावची साथ नाही सोडणार. बाबा बाबा काम झालं. काय बोलतोस? काय झालं काम? हा, त्या मालोजीने पोलिसांना सगळी साक्ष दिलीये. म्हणाला की जे झालं त्याचा जबाबदार तो स्वतः आहे. आणि पोलिसाने हे पण सांगितलं की भीमने किंवा आणखी कोणी जरी केस केली ना तरी आपण रिपोर्ट करू शकतो की मुख्य आरोपी सारे गुन्हे कबूल करून कुठेतरी पळून गेलाय. तसे तो मालोजी यावेळी कुठे? तो तर आता पुण्याच्या रेल्वेमध्ये असेल. बरोबर. पुण्याच्या रेल्वेत नाही, आमच्या चाळीत आहे तो. जे बोलायचं आहे तेथूनच बोल. आमच्या चाळीत आहे मालू. आम्हाला हवं असतं तर आम्ही त्याला तेव्हाच अडवलं असतं जेव्हा तुम्ही त्याला घ्यायला चाळीत आला होता. पण आम्ही असं केलं नाही, कारण आम्हाला माहिती करून घ्यायची होती की मालू असा का म्हणाला की तो चाळीत राहायच्या लायकीचा नाही. आम्ही माहिती करून घेतली आणि त्याला परत चाळीत घेऊन गेलो. अच्छा, माहिती झाले? वा भीमराव, वा. अभिनंदन अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तुझे. अरे तुम्ही सगळे उभे का आहात? टाळ्या वाजवा वाजवा वाजवा. बस, चल आता सांग, काय माहिती झाले तुला? हेच की मालू जेव्हा चाळीतून गेला होता तेव्हा पूर्ण शुद्धीत होता, आणि जेव्हा तो पुण्याची रेल्वे पकडण्यासाठी जात होता तेव्हा तो नशेत होता. याचा अर्थ हाच होतो की तुमच्यापैकी कोणीतरी त्याला जबरदस्ती दारू पाजली आणि नशेची सवय लावली, आणि याच नशेच्या नादात तो त्याच्या घरच्यांपासून, त्याच्या चाळीपासून दूर पळून जाऊ इच्छितो. पण एक गोष्ट तुम्ही तिघे कान उघडून ऐका. जोपर्यंत मालूचा मित्र भीमराव जिवंत आहे तोपर्यंत ना मी त्याला कुठे जाऊ देईन, ना कधी मी त्याला दारू पिऊ देणार. हे आहे त्याचं तिकीट. चांगले आहे भीमराव. तसे तुझ्या माहितीसाठी एक गोष्ट आम्ही तुला सांगतोय. तो तुझा मित्र मालूजी, त्याच्यावर केस आहे. हा, त्याने फौजदारांना स्वतः साक्ष दिली की हे जे काही झाले त्याच्यासोबत, गोपीसोबत, नंदूसोबत, ते सर्व त्याने स्वतः केले आहे. आणि हे सर्व सांगून फौजदारांपासून पळून गेला तो. फौजदार वेड्यासारखे शोधत आहेत त्याला, आणि बरी झाले की तू आम्हाला सांगितलंस. आणि मी आत्ता जाऊन पोलिसांना सांगतो की ते चाळीत जाऊन आपल्या पळालेल्या अपराधाला घेऊन जा. भीमराव, आता जा आणि विचार कर, कसा वाचवशील तुझ्या दोस्तला, मालोजीला. प्रयत्न करून बघ भीमराव. जा जा. सोडा, सोडा माझा हात. काय करत आहे? सोडा, सोडा माझा हात. सोडा ना. सोडा, 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 सोडा मला.
मालू तरस नको करून घेऊस. आम्ही समजे तुझ्या सोबत आहोत ना. काहीच गरज नाही. मी किती या बोललोय का मला इथं राहायचं नाही. मला परत जायचं आहे. कुठं नाही जाणार तुम्ही. आम्ही समधी मिळून तुमची सेवा करू तेव्हा तुम्ही बरे व्हाल. मला काय झालंय का तुम्ही सगळी मिळून माझी सेवा करणार आहेसा? काय झालंय? अरे हालत बघितला तुम्ही तुमची. नशेत असता तुम्ही नेहमी. तुम्हाला सेवेची नाही उपचारांची गरज आहे. करा करा सेवा. ज्यांना सेवा करायची हौस आहे करा. आम्हाला काही हौस नाहीये. जोखू, मनोहर, जनार्दन चला आपल्या कामाला. हा गुरुजी पोलीस साहेबांना घेऊन शिशुपाल चाळीकडे निघाले असतील आणि ते मालूला अटक करतील. याआधी मालूला अटक होईल. आपल्याला काही ना काही करून त्याला अटक होण्यापासून वाचवलं पाहिजे. हो, परंतु कसे भीम? तेच तर समजू शकत नाहीये मला गुरुजी. भीम, तू काही वकिलांकडे काम करत होतास ना? त्यांच्याकडे काम करताना किंवा त्यांच्याशी बोलताना असे काही शिकला आहेस जे आता कामी येईल? नाही गुरुजी, काहीच आठवत नाहीये. समजतच नाहीये की आत्ता काय केलं पाहिजे. घ्या नंदू काका, खाऊ घाला यांना. मालू घे जेवून घे चल. बस लय झालं. तेव्हापासून समजावतोय आणि तू वाईटच वागतोयस. या आता एक अपराधी वाईट वागणार नाही तर मग काय भजन गाणार तुमच्यासारखं? पोलीस साहेब, तुमचा अपराधी इथे आहे. अटक करून टाका याला. अटक? अपराधी? फौजदार साहेब, तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला आहे. आम्हाला काही गैरसमज झालेला नाहीये. हे वाचा. यात याचा कबूलनामा आणि हस्ताक्षर आहेत की नाही. होय होय, मी गुन्हेगार आहे. मला सोडून तुमच्या सोबत घेऊन जावा. घेऊन चला याला. फौजदार साहेब, बघा असं नका करू. यांना घेऊन नका जाऊ. अरे तुझ्याने काही नाही होणार आनंद. तुझ्याने तर काय, या चाळीतल्या लोकांकडून कोणाकडूनही काहीच नाही होणार. हा, ही गोष्ट वेगळी आहे. जर तो भीमराव इथे असता तर कदाचित काही ना काही नवीन नाटक केलं असतं. पण भीमराव सुद्धा इथे नाहीये. कारण त्याला काही समजतच नाहीये. म्हणूनच या विषयापासून पळून जाणं त्याने योग्य समजलं. म्हणून तू आणि तुम्ही सगळे शांतपणे उभे राहा. पोलीस साहेब,
पोलीस साहेब, कारवाई करण्याआधी हा कागद जरा वाचून घ्या. नाही गुरुजी, काहीच समजत नाहीये. या गोष्टीचा काहीच अंत दिसत नाहीये. अशी कोणतीच गोष्ट नसते की जिचा अंत नाही. फक्त आपण त्या अंतपर्यंत पोहोचतो की नाही हे महत्वाचे असते. पुन्हा आठव भीम, पुन्हा आठव. गुरुजी, एक उपाय आहे. उपाय आहे? काय उपाय आहे भीम? गुरुजी, एकदा वकील साहेब क्लायंटला समजावताना म्हणाले होते की कायद्याची संकल्पना व्यक्तीच्या जीवनापेक्षा सुरक्षिततेच्या प्राथमिकतेवर केली आहे. जर कायद्याला वाटतं की एखाद्या व्यक्तीचं स्वास्थ्य ठीक नाहीये आणि त्याने जो गुन्हा केलाय तो जघन्य अपराधामध्ये येत नसेल तर त्याची तब्येत नीट होईपर्यंत त्या माणसाला अटक होण्यापासून थांबवू शकतो. मग भीम, आपण डॉक्टर साहेबांकडे जाऊया, सगळा विषय त्यांना सांगूया आणि त्यांच्याकडून लिहून घेऊया. डॉक्टर साहेबांनी दिलाय हा कागद आणि यात त्यांनी स्पष्टपणे लिहिलंय की अजूनही मालूचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ठीक नाहीये. म्हणून जोपर्यंत मालूची तब्येत पूर्णतः ठीक होत नाही तोपर्यंत त्याला अटक करू नये. आणि मी याची जबाबदारी घेईन. जसे मालोजी बरा होईल आम्ही त्याला तुमच्या जवळ नक्कीच पोहोचवू. शिशुपालजी, आता आम्ही याला अटक नाही करू शकत जोपर्यंत हा ठीक होत नाही. तुम्ही या लोकांच्या बोलण्यात आलात? अरे हे एक नंबरचे खोटारडे आहेत. काय गॅरंटी आहे की उद्या जर हा बरा होईल तेव्हा हे तुमच्या हवाले करतील याला? गॅरंटी आहे भीमराव आंबेडकर. फौजदार साहेब, भीमराव आंबेडकर असताना कायद्याचे हनन कधीही होणार नाही. यामुळे तुम्ही निशंक विश्वास ठेवा. आणि केळुस्कर गुरुजींसारखे ज्येष्ठ शिक्षक या गोष्टीचे जामीनदार आहेत, तर तुम्ही निश्चिंत राहा. मला मला घेऊन चला. मला नाही राहायचं इथं. मला घेऊन चला तुमच्या संग. मला घेऊन चला. मला नाही राहायचं इथं. पोलीस साहेब, बघा ना, तो स्वतः म्हणत आहे. शिशुपालजी, आता काही फायदा होणार नाहीये. जर मी याला इथून घेऊन गेलो ना तर वकीलद्वारा याला अटक जामीन मिळून जाईल आणि वरून कोर्टाकडून मला अमानवीय व्यवहार केल्याबद्दल बोलणं खावं लागेल. आता आम्ही निघतो. मला घेऊन चला. मला नाही राहायचं इथं. मालक, मला घेऊन चला तुमच्या संग. मला घेऊन चला. मला नाही राहायचं इथं. मला घेऊन चला मालक. मालक 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 मला पण तुमच्या संग घेऊन चला मालक. भीम, तुझी सवय पहिल्यासारखीच आहे. तू प्रत्येक वेळेला आपलीच मनमर्जी करतोस. मी बोललो ना मला नाही राहायचं इथं. मला जाऊ दे. मालू, का हे सगळं करतोयस? मित्र आहे तू माझा. आई, तुम्हाला ही भाजी लई आवडते ना?
एकदम गरम आहे, खाऊन घ्या. शोभा, ही भाजी माझ्यापेक्षा जास्त दादाला आवडते. तुला वाईट वाटणार नसेल तर मी दादाला देऊन येऊ का? काय झालं? जाऊ ना? हा हा आई, खरंच घेऊन जावा. मी आता फक्त बघत होते की तुम्हाला तुमच्या दादाची किती काळजी आहे. तुम्ही जावा. दीपक, आई संग हे ताट घेऊन जा. हो आई. तुम्ही घेऊन जावा, मी तुमच्यासाठी दुसरं ताट बनवते. हो, येतो आम्ही. सावकाश. भीमपोरा, असाच राहा. गरजवंत माणसाला जवळ करत राहा. आणि बघ, एक ना एक दिवस लोकांचा त्रास तुला भेटूनच कमी होऊन जाईल. दादा. मीरा, तू ये की. ये. बस. मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. नाही दादा, नाही. बसा तुम्ही. मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आली आहे. दीपक, ये पोरा, तिथं काय करतोय? हे इथे ठेव. जा तू खेळायला जा. दादा, तुमच्या आवडीची भाजी केली होती शोभानं, तर मी विचार केला की तुमच्यासाठी घेऊन येते मी. घ्या, खावा की. कशी आहेस मीरा? तुम्हा समद्यांशी लांब राहून हे बी नाही म्हणू शकत की चांगली आहे, पण हा, शांतपणे राहते. तुमच्या सगळ्यांची लई आठवण येते. जेव्हा बी आठवण येते तेव्हा दुःख वाटून घेते. तुमच्यासाठी लय पश्चाताप होतोय मला. दुःख नको वाटून घेऊ आणि पश्चाताप बी करू नकोस. जीवन याचंच तर नाव आहे. माणसाला जे पाहिजे ते त्याला कुठे मिळतंय? मी तर म्हणतोय, तू तर लय नशीबवान आहेस. आनंद साजरा कर. कमीत कमी या घरापासून पळून तर जाऊ शकतेस. मी तर ते बी नाही करू शकत. याच तर गोष्टीचा पश्चाताप आहे मला की मी स्वतःला जबाबदार समजते याच्यासाठी. मी तुमचं जबरदस्तीने दुसरं लग्न केलं आणि तुम्हाला हे सगळं सहन करायला सोडून मी स्वतःच हे घर सोडून गेले. सोडून दे की मीरा. जे झालं ते झालं. कबीरच्या दोह्यातनं तर ही शिक्षा मिळते ना, जे आपल्या हातातच नाही. त्याच्यासाठी दुःखी तरी कशाला व्हायचंय? नको होस दुःखी. घ्या, खा. मी तुम्हाला माझ्या हातानं चारते. जो मन मैल न जाए, नील सदा जल में रहे.